हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला मी आज खूप खुश दिसत असेल, कारण मी आज चाललेली आहे माझ्या माहेरी, म्हणजेच मुंबईला. तर तुम्हाला आता म्हणजे मुंबईला जाण्याची तयारी मी कशी करते ह्या आज ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर प्लीज पूर्ण ब्लॉग बघा. मी काय कशी तयारी करते अजून आज एंड मोमेंटलाच ठरलं, कारण लक्झरी बसने आम्ही जातो ना, तर ह्या आजची रेट जरा कमी आहे बसची. तर आणि नंतर मग पुढच्या नेक्स्ट वीकला खूप म्हणजे खूप जास्त होणार आहे. आणि आता माझ्या मुलाची पण ही लास्ट पेपर आहे, तर त्याच्यामुळे आज जाण्याचं ठरवलं आहे. तर चला, तर मग आज मी काय तयारी करते मुंबईला जाण्याची ते तुम्हाला दाखवते, आणि श्रेया काय करते तेही दाखवते. श्रेया आता झोपलेली आहे, हे बघा झोपले. सगळं घरात पसारा पडलेला आहे. चला मग 4 वाजता इकडनं निघायचं आहे. 4ची बस आहे. तर मग त्याच्या अगोदर जेवण बिवण त्यांच्या माझ्या मिस्टरांना जेवण वगैरे 2 टायमाचं बनवून वगैरे ठेवायचं आहे. तर चला, तर आता सगळी कामं वगैरे पडलेली आहेत. आणि मुलगा येणार आहे आता 11:30ला. त्याची आता लास्ट पेपर आहे, आणि नंतर मग सुट्टी चालू होणार आहे. तर तेच आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हेच दिसणार आहे की आता आम्ही कसे म्हणजे मी 2 पोरांना इथे कर्नाटक ते मुंबईपर्यंतचा प्रवास कसा होणार आहे ते दाखवणार आहे. चला, तर मग कपडे बिपडे सगळं घरातलं सगळं काम बाकी आहे. आता हेच एवढा वेळ ते तिकीट वगैरे काढण्यामध्येच गेला सकाळपासून. तिला भरवणं वगैरे, औषध वगैरे दिले, तर झोपवलं आहे. आता हे सगळं कामं वगैरे आटपायचे आहेत. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडलेच आणि तुम्ही आणि माझ्या व्हिडिओजला तुम्ही खूप चांगला सपोर्ट करता, असंच सपोर्ट राहू दे. आणि तुमचे खूप आभार मानते, तुम्ही मला इतकं सपोर्ट करताय, खूप छान छान कमेंट करताय. तर चला मग आता ही डाळ घेऊन जायची आहे. हे तर पहिला वजन करून येते किती आहे. ही डाळ घेऊन जायचे आहे. आणि बाकीचे घरात आज मी काय फोडणीचाच भात बनवलेला आहे नाश्त्याला. माझ्या मुलाला फोडणीचाच भात आवडतं. बाकी काय उपमा बनवला, पोहे बनवले, तरी पण त्याला हे सगळे भांडी बिंडी पडलेली, सगळं घरातलं त्याचं सगळं काम बाकी. डाळ आहे ना, पहिलं वजन करून आणते, नंतर मग बॅग नव्हती तर हिच्या पप्पाने चार्जिंगच्या वायर दिल्या. आता तुला माहिती आहे काय काय माहिती आहे? आदू आलेला आहे स्कूलमधून. आदू माहिती आहे तुला? आदूला माहिती नाही आम्ही मुंबईला जातोय म्हणून. आता तू नाहीच आहे ना, तू आईकडे जातोय ना तुझ्या मागावला. तू तर पप्पाला बोलला मी नाही येता म्हणून. तर आदूला माहिती नव्हतं, आत्ताच आलाय त्याला स्कूलमधून आत्ताच आलाय, तर त्याला माहिती नव्हतं आम्ही जाणार आहोत. तर आदू, तर जायचं आपल्याला. बघा माझ्या चेहऱ्याचा किती आनंद आहे. आपल्या माहेरी गेल्या 14 किलो आहे डाळ. 1 किलो मी घेतल्या आणि 14 किलो घेऊन जायचं आहे. तर ती डाळ पहिला वाळत घालते.
चला तर मग आता डाळ सुकून आले वरती टेरेसवर. आता इकडचं घरातलं करून घेतलं, लादी वगैरे पुसून घेते पटकन. एक्साइटमेंट असते भरपूर मुंबईला जायची. चला तर फक्त लादी नाही येत झालंय, फक्त ते खेळेल थोडा वेळ, बाकीचे आवरून घेते. हे बाथरूम बिथरूम सगळं क्लीन करून घेऊन घेते परत 7-8 दिवस. चला तर मग आता आंघोळ बिंघोळ झाले, कपडे बाकी आहे धुवायचे. आता हे ना दुपारी जेवणाला पण होईल, डब्याला पण घेऊन जायला होईल आणि ह्याच्या पप्पाला संध्याकाळी जेवणाला पण होईल. तर एकच पालक डाळ बनवते, पालक डाळ ना चपाती घेऊन जायला पण होईल ट्रॅव्हलमध्ये. हे तिला आता पालक आणि गाजरची प्युरी बनवते, उकळायला लावलं आणि इथे हे लावले, डाळ लावले, पालक डाळ लावले. वातावरण बघा कसं झालंय, तिकडचं ढगाळ वातावरण झालंय. हे बघा बनवले तर गाजर आणि पालकची प्युरी. आता भरवते तिला. कपडे बिपडे झाले, आता 2 वाजले. 2 तासामध्ये अजून पॅकिंग बाकी आहे.
पॅकिंग वगैरे बाकी आहे, तिची आंघोळ वगैरे बाकी आहे, सगळं 2 तासात करायचं आहे. चला तर मग आता डायरेक्ट पॅकिंग वगैरे करताना भेटू. एवढी धावपळ झाली ना, डाळ पूर्ण सुकवायला घातले आणि त्याच्यात पाऊस पडायला लागलाय. बघा आमच्याकडे पाऊस पडायला, ते पाऊस पडत आहे कसा, धो 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 धो. जोराचा पाऊस पडतोय. पाऊस, कपडे काढायचे राहिले. बघा आमच्याकडे पाऊस आणि ऊन पण सोबत पडतंय. कसं तुमच्याकडे पडते का? प्लीज कमेंटमध्ये सांगा. सगळं 2 बॅग आणि 1 गोणी आहे. आज श्रेया पण रेडी झाले. चला